नमस्कार, माझं नाव शंकर पोळजी आणि मी पेडणे गोव्यामध्ये आहे आणि मी या साईटवर आहे जिथे मालप्या हायवेवर जे MVR कन्स्ट्रक्शनने काम केलं होतं तिथे रिटेनिंग वॉल पडून पूर्ण गोवा महामार्ग जो आहे, गोवा मुंबई महामार्ग हा ठप्प झालेला आहे आणि आता एका बॉटल नेकामधून त्या गाड्या तिकडे डायव्हर्ट केल्या आहेत त्या लोकांनी. मी नितीन गडकरी साहेब जे आहेत आमचे सेंटर मिनिस्टर त्यांना सांगू इच्छितो की हा जो आता पडला आहे ना, हा जो रिटेनिंग वॉल कोसळलेली आहे आणि हे जे डेब्रिज आहे ना, गेल्या 1.5 महिन्यापासून इथे कामच स्टार्ट झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा सर, तुम्ही या लोकांना हजार कोटी दिले, पण तुम्ही कधी विचार केला आहे ते पैसे कुठे गेले? हे चीप क्वालिटीचं डेव्हलपमेंट या लोकांनी दिलं आहे. परत सांगतो मी, लास्ट टाइम तुम्ही जेव्हा गोव्याला आला होतात मोपाला तिकडे इनॉग्रेशन करायला, तिथे सुद्धा तो रोड तुम्ही इनॉग्रेट करून 10 दिवस झाले नाही, पाणी भरलं तिथे. इथे एवढं पाणी तिथे का गाड्या चालवायला मिळत नव्हत्या. म्हणजे तुम्ही विचार करा गडकरी साहेब, हे कसलं डेव्हलपमेंट या लोकांनी केलं आहे. ते हजार कोटी दिले पण ते पैसे कुठे गेले कोणाला माहित नाही. हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंटच दिसत नाही कुठे. आम्ही शोधतोय, सगळे गोवेकर शोधताय ते डेव्हलपमेंट कुठे केलं. नंतर आम्हाला हे डेव्हलपमेंट म्हणून हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण? नाही गडकरी साहेब, नाही. हे 40,000 कोटीचं डेव्हलपमेंटच नाहीये, सत्यानाश झालाय डेव्हलपमेंटचा. आणि आता जेव्हा हे पडून एवढे महिने झाले त्याच्यामध्ये कोण आहे, कोण मेला गेला कुणाला माहित नाही. आणि आमचे जे आता जे सगळे मंत्री आहेत, PWD मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, या लोकांना काहीच पडलेलं नाही. मस्करी करून टाकली आहे या डेव्हलपमेंटची. गडकरी साहेब, मी एकच सांगतो तुम्हाला, याच्यामुळे तुमचं नाव खराब होणार. हे जे गोव्याचे मंत्री आहे आणि हे जे मंडळ आहे गोव्याचं, इकडे तुम्ही जरा फोन मारून विचारा हे असं का काय म्हणून, आणि गोव्याची लोक अशी बोंबलून असे व्हिडिओ का काढतात काय म्हणून विचारा त्यांना. नाहीतर हे लोक सुधारणार नाही. आणि त्याला विचारा, मी जे तुम्हाला 40,000 कोटी दिले होते ते पैसे गेले कुठे? आणि यांना आणखी पैसे देऊ नका. परवाच्या दिवशी तुम्ही सांगितलं 25,000 कोटी आणखी देणार म्हणून, ते सुद्धा कुठे जाणार कोणाला माहित. पहिली या पैशांचा हिशोब घ्या, नंतर पुढचा बघूया. आणि आम्हाला आणखी डेव्हलपमेंट नको, पाया पडतो. बघितलं आम्ही डेव्हलपमेंट BJPचं.